नाशिक लोकशाही न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत आहे। आज या ठिकाणी नाना आहेर यांचा वाढदिवस असून या ठिकाणी असंख्य लोक, हजारोच्या संख्येने लोक आपल्या सोबत या ठिकाणी नानांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। तर ते आपल्या सोबत आहे। आज आपण त्यांना विचारणार आहोत, आज तुमचा वाढदिवस आहे, या ठिकाणी नागरिक तुम्हाला भेटण्यास येत आहे, काय सांगा? नक्कीच आज मला या ठिकाणी चांदोड या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। माझा वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते इथे, चिंतक, मित्र परिवार मला शुभेच्छा देत आहेत। नक्कीच या ठिकाणी मला त्यांच्यापासून ऊर्जा मिळते। त्याचप्रमाणे चांदोड आणि देवळा मतदारसंघामध्ये नानांची एक चर्चा आहे की यातले येणाऱ्या विधानसभेसाठी नाना या ठिकाणी इच्छुक म्हणून जनतेची या ठिकाणी मागणी आहे। तर नाना आपल्या सोबत आहे। नाना, आपण काय सांगणार या संदर्भामध्ये? निश्चितच या ठिकाणी मी इच्छुक म्हणून उमेदवार आहे। विधानसभेच्या दृष्टिकोनातून जनता जनार्दनांच्या दरबारात मी जाणार आहे। त्यांचे आशीर्वाद मला मिळतील अशी अपेक्षा आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, या दहीहंडी याच्या उद्घाटना प्रसंगी आणि नाना आहेर यांच्या वाढदिवसानिमित्ताने हजारोची संख्या आपल्या सोबत बघत आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेले आहेत। तरी या नानाच्या आशीर्वादाने प्रमाणे एकूण 12 ग्रुप या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी हजर झालेले आहे। तरी या ठिकाणी नानांचा जो कार्यक्रम चालू आहे, नानांचा वाढदिवस साजरा करत आहे, या ठिकाणी संपूर्ण पब्लिक या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देत आहे। या शुभेच्छाप्रमाणे नानांनी या ठिकाणी नानांना चांदोड तालुका असो किंवा देवळा तालुक्यातले असले संपूर्ण या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी नानांना शुभेच्छा देण्यासाठी हजर झालेले आहे। नानांनी सांगितलं की जनतेने जर मला आशीर्वाद दिला तर मी नक्कीच या ठिकाणी विधानसभेमध्ये निवडून जाईल। या संदर्भामध्येच या ठिकाणी नानांची जी प्रतिक्रिया घेतली। नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव, चांदोड। गोविंदा पथकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। अभिनंदन करतो। आज विश्व समावेशन निमित्ताने